नमस्कार. महाराष्ट्र कल्चरल यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आजच्या आपल्या व्लॉगमध्ये आपण भाजे लेणी याबद्दल माहिती बघणार आहोत. महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यात लोणावळ्यापासून काही अंतरावर असलेल्या मळवल्ली स्थानकापासून जवळच भाजे गावी असणाऱ्या सह्याद्री डोंगर रांगेत आपणास भाजे लेणी पाहायला मिळतात. सदर लेणी भाजे गावापासून डोंगरात 400 फूट उंचीवर आहे. भाजे लेणी पाहायला जाण्यासाठीचा प्रवासी मार्ग महाराष्ट्र राज्यातील पुणे व मुंबई या आंतरराष्ट्रीय ठिकाणापासून काही अंतरावर आपणास भाजे लेणी पाहायला मिळतात. भाजे गावी आल्यावर आपणास लेणी परिसरात जाताना पायरी मार्ग लागतो. या मार्गाने आपण चढून भाजे लेणी आवारात येऊन पोहोचतो. हा मार्ग बांधीव पायरी मार्ग आहे. पायरी मार्गाने आपण जेव्हा वरील बाजूस येतो तेव्हा प्रथम आपणास तिकीट काढावे लागते. तेथून पुढे गेल्यावर आपणास विशाल चैत्य लागतो. भाजे लेणी ही अतिप्राचीन लेणी असून ती इसवी सनाच्या 2ऱ्या शतकात खोदली गेलेली आहे. अनेक कारागिरांनी छिन्नी हातोड्याचा वापर करून घडवलेले आहे. तत्कालीन जीवनशैलीविषयी माहिती देतात. भाजे लेणी परिसरात पाहण्यासारखेचे ठिकाण चैत्यगृह, दुमजली विश्रांती कक्ष, ध्यानधारणा कक्ष, स्तूप आणि सूर्यलेणी. जागोजागी आपणास पिण्याच्या पाण्याची टाकी खोदलेली पाहायला मिळतात. त्यातील पाणी अत्यंत शुद्ध पिण्यायोग्य आहे. अत्यंत कोरीव अशी ही टाकी विहाराच्या बाजूस आढळतात. या टाक्यांमध्ये पावसाळा ऋतूत वरील डोंगरावरून खाली पडणारे पाणी सरते व ते वर्षभर उपयोगात आणले जाते. भाजे लेणी पाहत जाताना आपणास एक सुंदर लेणी लागते, ज्याच्या बाहेरील बाजूस अनेक खांब असून सुंदर शस्त्रधारी द्वारपाल कोरलेले दिसतात. ते शस्त्र धारण केलेले असून त्याचबरोबर अनेक वन्य प्राणी लेणी भिंतीवर काढलेले दिसतात. या ठिकाणी चंद्र, सूर्य यांचा देखावा व अनेक शिल्पकृती दिसून येतात. पहिले शिल्प 4 घोडे रथावर स्वार झालेले सूर्यदेव, त्यांच्या छाया व संध्या या 2 पत्नीसह दिसून येतात. त्याचबरोबर सोबत दासी असून त्यांनी छत्र, चांबरे हातात धारण करून त्या सूर्यदेवतेवर चवऱ्या ढाळत आहेत अशी रचना दिसून येते. हे शिल्प हिंदू व बुद्ध धर्माच्या संक्रमण काळात बनवले गेले असावे.
लेणी पाहत असताना आपणास एका ठिकाणी अनेक स्तूप बांधलेले पाहायला मिळतात. यातील बरेच स्तूप हे अत्यंत सुस्थितीत आहेत. बुद्ध भिक्खूंच्या आठवणी प्रित्यर्थ प्रतीकात्मक उभारलेले असावेत असे सांगितले जाते. काही लेण्यांमध्ये आपणास आतील बाजूस छोट्या खोल्या खोदलेले पाहायला मिळतात. ते ध्यानधारणा करण्यासाठी बनवले गेले आहेत. बुद्ध धर्म प्रसारक जेव्हा या ठिकाणी राहत असत त्यावेळी ध्यान करण्यासाठी या कक्षाचा वापर करत असत.
पायरी मार्गाने पुढे आल्यावर आपणास विशाल चैत्य लागतो. बाहेरील बाजूस यक्षिणी शिल्पकृती दिसून येते. चैत्याची रचना पिंपळ पानाच्या आकाराची कमान असणारी रचना, सुरेख वेदिकापट्टी आपणास पाहायला मिळते. त्यावर सुंदर नक्षी कोरलेली दिसून येते. चैत्याचे छत गजपृष्ठ आकाराचे असून ते सुमारे 2200 वर्ष जुने आहे. चैत्याच्या आतील बाजूस मध्यभागी स्तूप असून दोन्ही बाजूला अष्टकोनी आकाराचे स्तंभ आहेत. एकूण 27 स्तंभ आपणास पाहायला मिळतात. स्तंभाच्या मागील बाजूने प्रदक्षिणा मार्ग आहे. स्तंभावर कमळपुष्प, चक्र, एका ठिकाणी खुंटी व त्यास अडकलेले हार अशी नक्षी कोरलेली आहे. खांबावर अस्पष्ट चित्र दिसतात. ती बुद्धांची आहे असे जाणवतात. वरील लाकडी तुळया आजही सुस्थितीत आहेत. या ठिकाणी बुद्ध भिक्षुक धार्मिक चर्चा, सुसंवाद तसेच अध्ययन करत असत. हा चैत्य सुमारे 17 मीटर लांब आणि 8 मीटर रुंद असा आहे. चैत्य कमानीवर जवळजवळ 172 छिद्रे पाहायला मिळतात. चैत्याच्या बाजूला आपणास उंच डोंगरात आतील बाजूस खोदून तयार केलेल्या खोल्या पाहायला मिळतात. यामध्ये आपणास बैठक व्यवस्था केलेली पाहायला मिळते. तसेच जागोजागी गवाक्षे ठेवलेले दिसतात. वर्षा ऋतू काळात तसेच चारिका करत बुद्ध धर्म प्रसार करणाऱ्या भिक्खू यांना राहण्यासाठी या बनवल्या गेल्या असाव्यात. यामध्ये वरील बाजूस चढून जाण्यासाठी आपणास पायरी मार्ग देखील खोदून केलेला आढळतो. अशी एकूण 22 लेणी या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यातील एक चैत्य व उरलेले विहारी आहेत. विहारात विश्रांती कक्ष, आसन कक्ष पाहायला मिळतात.
जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.